विठाला 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 कुंडली कवरदा विठा दीनादेव हरिनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर प्रत्येक मावळ्याला 6-6 महिन्याचं ट्रेनिंग दिलं जात होतं. फितुरी झाल्यानंतर काय, इमानदारी केल्यानंतर काय, याचं सगळं त्या ठिकाणी शिक्षण दिलं जायचं. जर एखाद्या सरदाराने एखाद्या किल्लेदाराने जर बेईमानी केली, शिक्षा एवढी कडक असायची, त्याची गर्दन मारायची. एवढी कडक शिक्षा दिल्यानंतर पुन्हा कोणी बेईमानी करेल का? काय हिम्मत बेईमानी करायची? जीवालाच मुकावं लागतंय, इतकं कडक शासन केलं जात होतं. अगोदर 100 कामं चांगली करा आणि एक जरी चुकीचं केलं तर महाराज सोडत नव्हते. महाराजांसारखा राजा होणे नाही बुवा. सख्या मेवण्याचे डोळे काढायला महाराजांनी मागं पुढं पाहिलं नाही. आताच्या एखाद्या राज्यकर्त्याच्या मेवण्याने कुठं भ्रष्टाचार केला तर ते सांगतील साहेबांचे मेवणे सोडून दे त्यांना. पण महाराजांच्या काळात तसला काही प्रकार. सख्या सासऱ्याला गिरफ्तार करणारे आमचे राजे होते. नातं गोतं पाहिलं नाही. हिंदवी स्वराज्यात तडजोड नावाची गोष्ट नव्हती. खंडोजी खोपड्याचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. केवळ शब्द दिला होता एका व्यक्तीला, कान्होजी जयदांना, याला जीवदान द्या म्हणून जीवदान दिलं, पण हातपाय छाटले, सोडला नाही. कान्होजी जयदांना राग आला, राजा आमासने सबूत दिला. सबूत बदलला राजा तुम्ही. महाराज म्हणाले, तुम्हाला दिलेला सबूत आम्ही बदललेला नाही. तुम्ही फक्त जीवदान मागितलंय. खंड्याला अजून जिता ठेवलाय, जिता मारलेला नाही, जिवंत आहे तो. पण ज्या हाताने ज्या पायाने वाईट वासनेने ती पाऊल अफजल खानाकडे गेली असतील, ते पाय आम्ही छाटले. आणि ज्या वाईट वासनेने स्वराज्यावर समशेर धरली, ती हात कलम केले आम्ही. सांगा कान्होजी जयदे, बेईमानी करून जर स्वराज्यात पुन्हा चाकरी मिळत असेल, रजमती केल्यानंतर गुन्हा माफ होत असेल, तर गुन्हे अनेक घडले जातील आणि ते शिवाजी राजाला नामंजूर आहे. कान्होजी जयदेने हात जोडले, राजे माफी असावे. पुन्हा यापुढे कोणाची रसबदली करणार नाही. पुन्हा कोणाची महाराज गई करत नव्हते. विठाला 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 विठाला. शिवाजी महाराजांनी ही जी माणसं निर्माण केलेले होते ना, विचार करा. मोरहार बाजींचा हा जो देह आहे, जी काही तडफड त्या आत्म्याची व्यक्त केली मी, पण त्या तडफडीमध्ये जेव्हा भगवं वस्त्र अंगावर पडलं, तेव्हा एक समाधान वाटलेलं होतं की मी मरतोय कशासाठी? भगव्यासाठी मरतोय, राष्ट्रासाठी मरतोय, हिंदवी स्वराज्यासाठी मरतोय. आणि शुराला या वीर गतीतच आनंद आहे. अभंगाचं 2रं चरण. शूर मिरावे रणांगणी, शूर मिरावे रणांगणी, शूर मिरावे रणांगणी, शूर मिरावे रणांगणी, शूर मिरावे रणांगणी,
मुरारबाजी गेल्याची बातमी राजगडावर महाराजांना येऊन मिळाली. महाराजांचा जीव त्या ठिकाणी कसावीत झाला. मुरारबाजींसारखा एक एक रत्न जर खर्च पडायला लागलं तर हिंदवी स्वराज्य काय कामाचं. आणि महाराजांनी विचार केला की आता युद्ध थांबले पाहिजे. नाहीतर अनेक वीर आमचे खर्च पडतील, पण युद्ध थांबणार कसं. इच्छा नव्हती मनामध्ये, पण इच्छा नसताना सुद्धा महाराजांनी निर्णय घेतला तह करायचा. आणि म्हणून महाराजांनी आपला एक सेवक मिर्झा राजांकडे पाठवला. युद्ध थांबवा, आम्ही तहाची बोलणी करायला तयार आहोत. मिर्झा राजा त्या ठिकाणी युद्ध थांबवायला तयार नव्हता. जोपर्यंत तहाची बोलणी पुरी होत नाही तोपर्यंत आम्ही युद्ध थांबवायला तयार नाही. महाराजांनी पुन्हा आपला माणूस पाठवला. आम्ही तहाची बोलणी करायला तयार आहोत, पण कृपा करून युद्ध थांबवावं. काही ठिकाणची युद्ध त्या ठिकाणी मिर्झा राजांनी थांबवली, पण मुरारबाजी पुरंदरवर त्या ठिकाणी वीरगतीला प्राप्त झाला. तरी सुद्धा राहिलेले उरले सुरलेले मावळे त्या ठिकाणी युद्ध करतच होते. लक्षात ठेवा, ही जगातली पहिली लढाई आहे. सेनापती गेल्यानंतर सुद्धा माणसं लढत होती, हे लक्षात ठेवा. नाही ते एरवी सेनापती गेल्यानंतर पानिपताचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. विश्वासराव हत्तीच्या अंबारीत दिसले नाही म्हणून मराठ्यांचा पराभव झाला, नाही तर मराठी जिंकलेच होते. खऱ्या अर्थाने इथं सेनापती नाही आहे, तरी सुद्धा मावळे लढतायत. महाराज म्हणले उरले सुरलेले मुरारबाजी वाचले पाहिजेत, माझे मावळे राहिले पाहिजेत. तेव्हा प्रत्यक्ष बोलणी अंतिम टप्प्यात आली. त्यावेळेला मग पुरंदरचं युद्ध थांबलं. तोपर्यंत फक्त 100 लोक राहिलेली होती. एक लक्षात ठेवा, जेव्हा एखादा सीमेवरचा जवान शहीद होतो ना, तेव्हा अख्ख्या गावावर, अख्ख्या तालुक्यावर, अख्ख्या राष्ट्रावर शोककळा पसरती की नाही. का सीमेवर राष्ट्राचं रक्षण करताना त्याला वीरगती प्राप्त झाली, म्हणून ते वीराचं मरण आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या वीरगतीला एक वेगळी किंमत आहे. विठाला 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 विठाला. महाराजांनी आता तहाची बोलणी करायची ठरवली. तहाची खूप सारी कलमं आहेत. तहाचा विस्तार करायला त्यासाठी शिवचरित्राची कथा असायला पाहिजे, तेव्हा तो विस्तार सांगता येतो. विस्तार सांगायला तासभर लागतो. कीर्तनात तेवढं सांगता येत नाही. तह झाला इतकं ठीक आहे. या तहामधली काही महत्वाची कलमं फक्त सांगतो. महाराजांनी 23 किल्ले आणि 4 लाख होणाचा प्रदेश मोगलांना देऊ केला. शिवाय स्वराज्याचे युवराज शंभूराजे यांना त्यांचं 5000 मनसबदार केलं. तहाच्या कलमानुसार संभाजीराजांना त्यांची 5000 मनसबदारी स्वीकारावी लागली. इथं एक घटना महत्वाची लक्षात ठेवा. त्यावेळेला ही घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला संभाजीराजांचं वय केवळ आणि केवळ फक्त 8 वर्षाचं आहे. तुका म्हणे येथे पाहिजे कोणाचंही काम नाही. 8 वर्षाचं पोरग शत्रूच्या छावणीत जात आहे. ज्या वयामध्ये हातामध्ये चेंडू निंगोऱ्या इटी दांडू खेळण्याचं वय आहे हो. अशा वयामध्ये जगातला पहिला युवराज आहे की ज्याच्या हातामध्ये वयाच्या 8व्या वर्षी समसर आली. त्या पहिल्या युवराजाचं नाव आहे धर्मवीर संभाजीराजे. खरं वास्तविक या सगळ्या प्रकरणामध्ये महाराजांचं कुटुंब असेल, महाराजांचे मावळे असतील, सगळी मंडळी प्रत्येकाची महाराजांवर एवढी प्रचंड निष्ठा होती. अरे कापल्या जरी आमच्या नसा त्यातून उधळण होईल भगव्या रक्ताची. अरे कापल्या जरी आमच्या नसा त्यातून उधळण होईल भगव्या रक्ताची. अरे फाडली जरी आमची छाती तर हृदयात मूर्ती दिसेल छत्रपतींचे. हृदयात मूर्ती दिसेल छत्रपतींचे. ही निष्ठा प्रत्येक मावळ्याच्या अंतःकरणात होती. हा धडा प्रत्येक मावळ्याने कोणाकडून घेतला माहितीये का? बजरंगबली हनुमंताकडून. त्यांची जशी निष्ठा रामावर होती, त्यांना इतरांनी विचारावं तुझ्यात तरी, सीतामाईनेच विचारलं तुझ्यात तरी कुठं राम आहे? हनुमंतरायाने सांगितलं निस्ते राम नाही आई साहेब, तुम्ही सुद्धा माझ्या हृदयात आहे. फाडली छाती आहे. बघा इथे तुम्ही आहेत, लक्ष्मण जे आहेत इथे तुम्ही डाव्या बाजूला, इकडच्या बाजूला लक्ष्मण भैया, मध्ये माझे रामप्रभू आहेत.
हृदयात जागा आहे तशी मावळ्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपतींना जागा होती. विठाला 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 विठाला. आणि खऱ्या अर्थाने तहाची बोलणी झाल्यानंतर तहातल्या काही कलमानुसार महाराजांना नाईलाजाने का होईना मोगलांना सहकार्य करावं लागत होतं. आणि एक दिवस मिर्झा राजांची आणि महाराजांची पुन्हा एकदा गुप्त खलबत झाली. आणि त्या खलबतामध्ये साहेबांची परवानगी न घेता मिर्झा राजाने दिलेल्या वचनानुसार महाराज आग्र्याला जायला तयार झाले. खरं वास्तविक महाराजांनी एकट्याने जायला पाहिजे होतं. महाराज मनामध्ये विचार करतायत आमचे युवराज शंभूराजे जसं आम्हाला महाराजा शहाजीराजांनी आम्ही लहान असताना शत्रूच्या दरबारात नेलं होतं विजापूरला, तेव्हा महाराजांचं वय होतं 11 वर्षाचं. शहाजीराजांनी शिवाजीराजांना त्या ठिकाणी त्या दरबारात नेण्याचं कारण असं होतं शत्रूचा दरबार कसा आहे, शत्रू दरबार कसा भरवतो, राजकारभार कसा चालवतो याचं एक प्रकारचं शिक्षण देण्याचाच हेतू होता शहाजीराजांचा. आणि मग वयाच्या 11व्या वर्षी आमच्या वडिलांनी आमच्या आबासाहेबांनी आम्हाला जर शत्रूचा दरबार दाखवलाय तर आमचा स्वराज्याचा पुढचा होणारा राजा म्हणजे संभाजी महाराज आहेत. मग आम्ही सुद्धा आमच्या लेकराला शत्रूचा दरबार दाखवायला न्यायचा म्हणून शंभूराजांना घेतलं. आणि शिवाजीराजे आणि शंभूराजे आग्र्याला जायला निघाले. आणि जात असताना महाराजांनी एक व्यवस्था केलेली होती. एक स्पेशल टीम महाराजांनी नियुक्त केली होती. कशासाठी? मार्गातून ज्या ज्या गेलेल्या आहेत त्या त्या मार्गातले जेवढे मांडलिक राजे असतील त्या प्रत्येकाला महाराजांनी नजराणा दिलेला आहे. का? जर दगा फटका झाला आपल्याला परत इकडे यायचं आहे, जर यांना नजराने दिले तर हे राजे पुन्हा आपल्या मदतीला निश्चित आल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराज गेल्यानंतर आग्र्याला पोहोचल्यानंतर एक दरबार संपून गेलेला होता. तेव्हा महाराज पोहोचले. आणि महाराज पोहोचल्यानंतर जाईपर्यंत शहजाद्याप्रमाणे इंतजाम केलेला होता. आणि तिथं गेल्यानंतर कोणातरी एका मुलुकचंदाच्या हवेलीमध्ये महाराजांची त्या ठिकाणी व्यवस्था केली. अतिशय साधी व्यवस्था केली. महाराज कडाडले, रामसिंग आम्ही राजा आहोत, राजाप्रमाणे आमची व्यवस्था व्हायला हवी. राजा जी कुछ नजर करना चाहते आपको हाथी नजर करना है, अश्व नजर करना है. आमचे सेवक म्हणले जो कुछ नजर करना है वो समय पे कीजिए, समय निकला गया तो हमारे राजा जी शांत बैठने वाले में से नहीं है. उनका नाम है शिवाजी. शिवाजी कभी शांत नहीं बैठता. जी 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 नुसता जी जी करायचा हा रामसिंग, नुसता पुढे मागे महाराजांच्या धावत असायचा. आणि अर्थात दरबार पुन्हा भरल्यानंतर महाराजांना दरबारात पाचारण करण्यात आलं. दरबारात गेल्यानंतर त्या दरबारामध्ये महाराजांना राजांच्या लाईनीत उभं नाही करण्यात आलं, सरदारांच्या लाईनीत उभं करण्यात आलं. आणि महाराजांनी मागं पुढं पाहिलं आणि पाहिल्यानंतर महाराजांना राग आला की आम्हाला सरदारांच्या रांगेत उभं केलंय आणि हे सगळे सरदार आमच्या मावळ्यांच्या हातून मार खाऊन आलेल्या अंगावर कपडे सुद्धा ठेवलेले नाही असल्यांच्या रांगेमध्ये आम्हाला उभं केलंय. त्यावेळेला शिवाजी राजाचा राग अनावर झाला. रामसिंग हे आम्ही कहा खडा कर दिया है, आम्ही राजा आहोत हे तुमचा बादशाह जाणतो, तरी सुद्धा आम्हाला सरदारांच्या रांगेत उभं केलंय हे कदापि आम्ही मान्य करणार नाही. विचार करा, ज्या दरबारामध्ये पापणीवर करायची हिंमत नव्हती कोणाची त्या दरबारात आमचा दख्खनचा शेर शिवाजी राजा कडाडला आणि दरबाराची शांतता भंग पावली. तिथे बोलायचं असलं ना खाली झुकायचं, वाकायचं आणि असा रुमाल तोंडावर धरायचा आणि मग म्हणायचं हुजूर हुजूर हम कुछ बोलना चाहते हैं, इजाजत है. ही पद्धत होती. आणि ती पद्धत प्रथम जर कोणी मोडीत काढली असेल तर त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे छत्रपती शिवाजी. महाराजांचा आवाज बादशाहच्या सिंहासनापर्यंत गेला. पण बादशाह ओरडतो, रामसिंग खिरिया क्यों चढ़ी है? कुछ नहीं हुजूर, कुछ नहीं, थोडीशी नाराजगी है, थोडीशी नाराजगी है. खिल्लत दे दो, खिल्लत दे दो. खिल्लतीचं तबक आणलं रामसिंग आणि शिवाजी राजांच्या बरोबर. शिवाजी राजांना सांगितलं, राजाजी बादशाह की तरफ से आपको खिल्लत भेजी है, एक खिल्लत कबूल कीजिए. महाराज म्हणाले, अरे या असल्या किल्लती आमच्या सरदारांना आम्ही रोज वाटतो, तुमच्या या बादशाह
आणि महाराजांनी त्या तबकाला असं उधळून लावलं. ज्या दरबारात सुई पडली तर आवाज होईल तिथं ते तबक उलट पालट होऊन कोसळलं गेलं. खन 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 त्या थाळ्याचा आवाज खणखणत होता. दरबाराची शांतता बिघडून गेली आणि शिवाजीराजांनी तामिली न देता शिवाजीराजे दरबारातून निघून गेले. पाठोपाठ शंभूराजे सुद्धा आपल्या वडिलांच्या पाठीमागे निघून गेले. बादशाचा प्रचंड मोठा अपमान झाला आणि त्यांनी दरबार बरखास्त केला. आणि त्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून बादशाने काय केलं, शिवाजीराजाला नजर कैद केले. आणि त्या नजर कैदीमध्ये पोलाद खानाचा पहारा ठेवला गेला. 5,000 सशस्त्र पहारेकरी नेमले गेले. एव्हाना रामसिंगाला कळालेलं होतं की शिवाजीराजाला नजर कैद झाली. पोलाद खानाचा पेहराव त्या ठिकाणी सगळे पहारेकरी लांबलेले आहेत. रामसिंग त्या ठिकाणी बादशाहकडे आला. हमारे पिताजी ने शिवाजी राजा को वचन दिया है, वो वचन निभाने के लिए हम खुद वहां जा रहे हैं. रामसिंगाला सांगितलं तुम्ही जाताय पण तुम्हाला इथं जामीन द्यावा लागेल. जर शिवाजी राजा निसटला तर तुम्हाला जेरबंद करू आम्ही. रामसिंगाने जामीन लिहून दिला आणि रामसिंगाचं सुद्धा एक सशस्त्र पथक त्या ठिकाणी जिथं शिवाजी राजाला नजर कैद केलं होतं त्याचं एक पथक त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी आलं. विचार करा, 2 बंदोबस्ताचे राऊंड झाले, अजून तिसरा एक राऊंड होता. तेज सिंग कछवा नावाचा एक मनुष्य होता, त्याचं सुद्धा सैन्य महाराजांच्या बंदोबस्तासाठी होतं. 3 राऊंड झाले. 4था राऊंड होता महाराजांचं स्वतःचं पथक. विचार करा, एका राजासाठी 4 पथकं नेमलेले आहेत. एक पथक 5-5 हजाराचं होतं. महाराजांचेच फक्त 300 लोक होते. हे बाकीचे सगळे 5-5 हजार सशस्त्र आणि त्याच्या पलीकडे असणारा जो लाखोचा सगळा काही लवाजमा होता तो वेगळा. अर्थात लाखोच्या फौजेच्या गराड्यामध्ये शिवाजीराजे अडकून पडले. त्यावेळेला महाराज विचार करतायत, महाराजांना या कैदा बिदा काही नवीन गोष्टी नव्हत्या. अर्थात ही फसून केलेली कैद होती. भेटीला म्हणून बोलवलं आणि नजर कैद करता शरम वाटली पाहिजे. अर्थात या प्रकरणामुळे बादशाची संबंध आशिया खंडात बेअदबी झाली. परंतु महाराज आता विचार करताय की आपल्या सोबत केवळ 8.5 वर्षाचं लेकरू आहे. लेकरू हाय खाईल, भीती मनामध्ये निर्माण होईल, लेकराची समजूत काढावी. म्हणून महाराजांनी शंभूराजांना जवळ बोलवलं. शंभूबा, शत्रूच्या मुलखात आहोत आपण, नजर कैद झाली. महाराजांचं बोलणं पुरं होतंय ना होतंय तोच संभाजीराजे म्हणतात, आबासाहेब कसली नजर कैद? आबासाहेब आम्ही सोडवू आपल्याला या नजर कैदेतून. चिंता न करावी आबासाहेब. काय वाटलं असेल हो बापाला? जे पोरगं भीतीने हाय खाईल असं बापाला वाटलं होतं तेच पोरगं बापाला सांगते, आबासाहेब तुम्ही चिंता न करावी, आम्ही सोडवू तुम्हाला या नजर कैदेतून. नवे सोडवलंय, काय करावा. अर्थात उन्हाळ्याचे दिवस होते. महाराजांनी सांगितलं आम्हाला थंड पाणी हवं आहे. अर्थात त्या काळात काही फ्रीज नव्हते. फ्रीज होते पण ते जरा वेगळ्या आकाराचे होते, गोल आकाराचे फ्रीज होते, ज्याला आपण माठ म्हणतो. महाराजांनी सांगितलं आम्हाला माठातलं पाणी हवंय. रामसिंगांनी दुसरे कुठून तरी माठ आणले आणि महाराजांना त्यातलं पाणी दिलं. महाराज म्हणले असल्या माठातलं पाणी नकोय आम्हाला. मग महाराजांना येवाना कळालं होतं स्वराज्यातला एक कुंभार ज्याचं नाव आहे काळोजी, त्या औरंगजेबाने त्याला जबरदस्ती आग्र्यात आणलेलं होतं त्याची कला पाहून. महाराजांना माहित होता हा कुंभार. महाराज म्हणाले आम्हाला काळोजी कुंभाराच्या वाड्यातल्याच माठातलं पाणी हवं आहे, कारण इथं आम्हाला मदत करणारा आमच्या मुलखातला तेवढा एकच माणूस आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं आम्हाला काळोजी कुंभाराच्या वाड्यातल्या माठाचंच पाणी हवं आहे. आणि हे माठ आणायला, माठ पारखून घ्यायला तुम्ही युवराजांना घेऊन जावा. रामसिंगाला कोणाला घेऊन जावं लागलं? शंभूराजांना. रामसिंगाबरोबर शंभूराजे गेले. काळोजी कुंभाराचा असा वाडा होता. हे जे आता खेडं पाहतोय आपण, ग्रामीण खेडं, असं त्या ठिकाणी वाडा होता. आजूबाजूला माठ पडलेले होते, काही भट्ट्या लागलेल्या होत्या. आणि शंभूराजे तिथे गेले
अर्थात काळोजी कुंभाराला एव्हाना कळालेलं होतं स्वराज्याचा राजा इथं नजर काही धोम पडलाय. अरे आम्ही या मुलखात असून आमच्या राजाला आम्ही जर सोडवू शकत नाही तर आमच्या जगण्याला किंमत नाही. माझा प्रत्यक्ष देह अर्पण करायला मी तयार आहे, पण राजा सुटला पाहिजे हा विचार करतोय ना करतोय. तोच रामसिंग आणि शंभूराजे त्यांच्या वाड्यावर जाऊन पोहोचले. पण रामसिंग बरोबर असल्यामुळे शंभूराजांना ओळख सांगता आली नाही. माठ पसंत केले, शंभूराजांनी वेळ काढण्याचा प्रयत्न केला, पण रामसिंग बरोबर असल्यामुळे ओळख सांगता येत नव्हती. ओळख सांगता आली नाही. तसेच 2 माठ उचलले. शंभूराजे अश्वावर बसले, लगाम तोंडात धरला, दोन्ही हातात 2 माठ धरले, घोड्याला टाच मारली, घोडा दौडायला लागला. का शंभूराजांनी असं केलं? काही सेवक नव्हते का माठ घ्यायला? सेवकांनी घेतले नसते का माठ? घेतले असते, पण शंभूराजांनी स्वतः घेतले. त्याचं कारण असं होतं, ओळख द्यायची राहून गेली. आणि आता जर माठ पोहोचले आग्र्यामध्ये तर परत मथुरेला येता येणार नाही. मग काय करायचं? माठ पोहोचलेच नाही पाहिजे. जर ते सेवकाकडे दिले तर सेवक व्यवस्थित पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. माठ व्यवस्थित पोहोचले नाही पाहिजे, मग ते आपल्याकडे असले पाहिजे. अर्धा प्रवास झाला. रामसिंगाचा घोडा थोडा पुढे गेला आणि संभाजीराजांनी हातातले माठ सोडून दिले. सोडून दिल्यावर फुटले हे सांगण्याची गरज आहे का? दोन्ही माठ फुटले गेले. रामसिंग चाचा ठहरो. क्यों, क्या हो गया? कुछ नहीं चाचा, ओ मेरे हाथ में जो माठ थे ना वो गिर गए. अच्छा टूट गए, कोई बात नहीं कोई बात नहीं, अब वापिस जाइए, हम यहाँ ठहरते हैं. संभाजीराजे म्हणले याच गोष्टीची वाट बघत होतोय. संभाजीराजे पुन्हा माघारी आले आणि आल्यानंतर कदाचित मागची माणसं परत येऊ शकतात याची सुद्धा शंका संभाजीराजांच्या मनामध्ये होते. संभाजीराजे विचार करतात आता वेळ घालून जमणार नाही, तातडीनं आता माठ पसंत करायचं. मग अशी फक्त नाटक केलेलं होतं, आता पसंत करण्याची गरज आहे का? आता गरज कशाची आहे? मी शंभूराजा आहे हे कोणाला कळलं पाहिजे? काळोजी कुंभाराला कळलं पाहिजे. आणि मग आता नाव सांगून सुद्धा शेवटी त्यांच्यासोबत जी काही माणसं होती, कारण शंभूराजे कोणाचे 5,000 मनसबदार होते? मोगलांचे होते, लक्षात घ्या. त्यामुळं महाराजांचे मावळे शंभूराजांसोबत नव्हते हे समजावून घेणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला नाव सांगता येत नाही, ओळख तर पटवायची. आणि आता जर ओळख नाही पटवली तर परत कधीही ओळख सांगता येणार नाही. मग काय करायचं? माठ हातात घेतले आणि माठ हातात घेऊन अनामिकेमध्ये असलेली अंगठी संभाजीराजाने काढली आणि निघताना घोड्याला टाच मारताना ती अंगठी काळोजी कुंभाराच्या अंगावर टाकली आणि संभाजीराजाने घोड्याला टाच मारली. घोडा निघून गेला, माणसं निघून गेले. काळोजी कुंभाराने ती सोन्याची रत्नजडीत अंगठी पाहिली. बाहेरून पाहिली, काही अंदाज लागत नव्हता, पण अंगठी अशी होती ही कोणी सामान्य माणसाची अंगठी नाहीये. कोणीतरी राजाची, युवराजाची कोणाची तरी अंगठी आहे. कदाचित आलेलं लेकरू आमचं शंभूराजा तर नसतील ना? म्हणून पुन्हा कुतूहलाने ती अंगठी पाहिली आणि कुतूहलाने अंगठी पाहताना आतल्या बाजूला नजर पडली आणि त्याच्यावर नाव दिसलं, युवराज शंभूराजे. कळालं ते लेकरू दुसरं तिसरं कोणी नसून आमचे शंभूराजा आहे. ती खूप आनंद झाला, पण एका गोष्टीचं वाईट वाटलं. सौराज्याचं युवराज आमच्याकडे आले ती आणि आम्हाला साधं पिठलं भाकरी विचारता नाही आली. वाईट वाटलं. स्वराज्याचं युवराज आमच्या दारी येऊन विनमुख माघारी गेल्याचं वाईट वाटलं. क्षणभर डोळ्यात अश्रू आले. पण एक गोष्ट कळली की महाराजांचे युवराज आमच्या घरी आले, त्यांची चरण आमच्या या झोपडीला लागले. आणि आता ठरवलं की आता राजाला सोडवण्यासाठी पुन्हा शंभूराजे नक्की आमच्याकडे येते. इकडे सारे त्या ठिकाणी नियोजन सुरू होतं. कसलं नियोजन सुरू होतं? महाराजांनी आजारी पडल्याचं नाटक केलं. महाराज आजारी पडले, असे आजारी पडले की बादशाला सुद्धा खात्री पटली की महाराज खरोखर आजारी पडले. या दरम्यान हेर खात्याने केलेलं अतिशय महत्वाचं काम. हेर खात्याने सांगितलं आमच्या शिवाजी राजाला भानामती येते. भानामती येते म्हणजे जादूटोणा येतो. अजून काय येतं? आमच्या महाराजांना गायब होता येतं. गुप्त होतात आमचे महाराज, कुठेही गुप्त होतात आणि कुठेही प्रगट होतात. कधी कधी पक्षी होतात आणि पक्षासारखे भुरकने उडून जातात. आता हे खरं आहे का? हे लोकांना खरं वाटलं की नाही मला माहित नाही. दुर्दैवाने आग्र्यातल्या लोकांना, नवे नवे बादशाला सुद्धा खरं वाटलं की महाराजांना खरोखर जादूटोणा येतो. पण खऱ्या अर्थाने महाराजांना यातलं काहीही येत नव्हतं. पण आमच्या माणसांनी आग्र्यातल्या लोकांना असं पटवून दिलं की खरोखर महाराजांना जादूटोणा येतोय. मग
पहारासक्त झाला हो. पण जादू टोना येणाऱ्या माणसाला पहारा काय करील? पहारा अडवू शकतो का? ज्याला गुप्त होता येतं त्याला अडवू शकतो का पहारा? नाही अडवू शकत. मग त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की आम्ही आता या आजारातून काही बरे होत नाही. बादशाला पत्र पाठवलं. मग आमची एक इच्छा आहे, आता आमचे फार दिवस राहिलेले नाहीत. मग आमची एक इच्छा आहे की आग्र्यामध्ये जे काही मुल्ला मौलवी असेल, साधू संत असतील, ऋषीमुनी असतील, त्यांना आम्हाला जाता जाता काहीतरी दान धर्म करून जायचं आहे. मग काय दान धर्म करायचा आहे? तर महाराज म्हणले आम्हाला मेवा मिठाई वाटायची. त्यावेळेला आम्हाला त्याची इजाजत असावी. बादशाला असं वाटलं की आता मरते, हे काही जगत नाही. मग चलो जाने दो, इजाजत है लेकिन ये सब मिठाई आगरा के मंडी से ही खरीदनी चाहिए. महाराज म्हणले बरं आहे, जवळच्या जवळ खरेदी करायला न्यायला. मग पेटारे सुरू झाले. 5-10 पेटारे रोज यायचे जायचे. पेटारे रोज चेक होत होते. एक दिवस महाराजांनी असा प्रयोग केला. आपल्या वस्त्रांमधला एक सेला थोडस बाहेर ठेवून एका पेटारीत ठेवला आणि पेटारे गेले. प्रकार असा झाला, ते पेटारे त्यावेळचे व्यवस्थित चेक झाले नाही. तो निघालेला शालीचा तुकडा पाहून सुद्धा तो पेटारा चेक झाला नाही. पेटारे निघून गेले. याचा अर्थ असा झाला की चेक होणारे पेटारे बारकाईनं चेक केले जात नाही. लक्षात घ्या. याचं कारण असं होतं की महाराजांनी नजर कैद झाल्यानंतर बादशाहच्या आते बहीण, बादशाहचे सगळे नातेवाईक या सगळ्यांना नजराने टाकले होते. का टाकले? हे सगळे म्हणत होते शिवाजीराजाला मारून टाका. आठवड्याने एवढा परिणाम झाला, हे सगळे म्हणले शिवाजी राजा इतना बड़ा गुनेगार नहीं है, उनकी जान मत लो, चाहे वो शिक्षा दे दो लेकिन उनकी जान मत लो. ते बादशाह म्हणते कालपर्यंत तुम म्हणत होते काट डालो, फोड़ डालो, तोड़ डालो, मार डालो. अब बोलते मत मारो. क्यों? क्या हो गया? तो संशय होता, त्याला कळलं यांना नक्की माल येऊन पोचलाय. हा, मग त्याने काय केलं, एक दिवस दरबारात विषय नाही घेतला. बादशाहने शिवाजी महाराजांना मारण्याचा हुकूम कुठे काढला माहितीये का? पाकशाळेमध्ये, जे जिथं जेवण बनवलं जाते, ज्याला आपल्या भाषेत किचन म्हणूया, त्या किचन मध्ये आमचं हेर खातं जाऊन पोहोचलं. आणि तिथून जो आदेश काढला औरंगजेबाने, तो आमच्या बहिर्जी नाईकाने ओळखला. बुवा, दुसऱ्या दिवशी पहाटेच त्या ठिकाणी बहिर्जी नाईक वेषांतर करून, आता कोणता वेश धारण केला असेल? पहाटे कोण येतं? पहाटे कोण येतं? वासुदेव. वासुदेवाच्या रूपात आले. आणि वासुदेवाच्या रूपात आल्यानंतर मग त्यांनी सकाळच्या पारी हरिनाम बोला असं म्हणत 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 त्या ठिकाणी महाराजांनी तिथे गेले. आणि आतून महाराजांनी सांगितलं आमच्या मुलखातला कोणीतरी वासुदेव आलाय, त्यांना सन्मानाने आमच्यापर्यंत आणा. कोणाला शंका येण्याचं काही कारणच नाही. आणि मग महाराजांना सांगितलं दिवस एकच राहिलेला होता. सांगितलं राजे फक्त आजची रात, उद्या फिदाई हुसेनच्या हवेलीत नेऊन तुम्हाला कत्ल करण्याचं ठरवले औरंगजेबाने. उद्याचा दिवस जाईपर्यंत फक्त आजची रात आणि उद्याचा दिवस आहे. उद्याचा दिवस मावळला तर स्वराज्याचा सुद्धा दिवस मावळला जाईल. राजे जे काही करायचं ते आजच. तोपर्यंत इकडे शंभूराजांनी काय केलं? शंभूराजे पुन्हा काळोजी कुंभाराच्या वाड्यावर गेले. शंभूराजांना त्या ठिकाणी आपले खजिन्याचं व्यवस्था पाहणाऱ्या व्यक्तीकडून एक 100 सुवर्ण मोहराचा एक कसा कमरेला ठेवलेला होता. काळोजी कुंभाराच्या वाड्यावर गेले आणि सांगितलं काळोजी काका, आबासाहेब बादशाहच्या नजर कैद येतात आणि सोडवण्यासाठी मला तुमची मदत लागेल. काळोजी कुंभाराने सांगितलं शंभूराजे महाराजांसाठी देह अर्पण करायला आम्ही तयार आहोत, काय असेल ती कामगिरी सांगा. काही नाही काका, एक करायचं, आम्ही सांगतो त्या जागेवर भट्टी लावायची. ती भट्टी अशी लावायची कुठूनही दिसली पाहिजे. मग एक जागा सुद्धा शंभूराजांनी निश्चित केली. विचार करा, 8.5-9 वर्षाचं पोरग आहे हो, काय बुद्धिमत्ता असेल हो. म्हणजे मी एक सांगतो तुम्हाला, शंभूराजांसारखा बुद्धिवान तरुण मुलगा यापूर्वी जन्माला आला नाही, भविष्यात सुद्धा येईल की नाही मला माहित नाही. सांगितलं अशा ठिकाणी तुम्ही भट्टी लावायची आहे. तिथं दिवस जेव्हा असेल दिवसा उजेडी त्या भट्टीतून फक्त धूर निघाला पाहिजे. आणि रात्र झाली
की रात्र झाल्यावर त्या भट्टीतून धूर बंद होऊन आगीच्या ज्वाळा बाहेर पडल्या पाहिजेत. आणि एवढी मोठी भट्टी लावायला खूप खर्च पडेल. कमरेचा 100 सुवर्ण मोहराच्या सोन्याचा कसा त्या ठिकाणी अंगावर फेकला. हे घ्या आणि ही दौलत खर्ची करा आणि स्वराज्याच्या कामगिरीवर हजर व्हा. काळोजी कुंभाराने त्या सुवर्ण मोहरा घ्यायला नकार दिला. माझं सर्वस्व पणाला लावेल, पण माझा राजा सुटल्याचं एकदा डोळ्याने पाहिलं. आई, काळोजी काका, ते कमी पडेल कदाचित धन, हे स्वराज्याचं धन आहे. स्वराज्याच्या राजाला सोडण्यासाठी हे धन घ्या आणि कामगिरीवर लागा. अक्षरशः दिवस रात्र काळोजीचं कुटुंब ती भट्टी लावण्यामध्ये यशस्वी होत होतं. दिवसा धूर आणि रात्री जाळ, अशा पद्धतीने ते कामाला लागलं. ते म्हणा, दिवसा धुरून रातचा जाळ कशा पाहिजे. बाहेर पडल्यानंतर सुखरूप जाता आलं पाहिजे. मग निशाणी म्हणून काहीतरी पाहिजे. पण ही निशाणी सांगायला किती माणसं नेमल्यानंतर महाराजांपर्यंत पोहोचलं जाईल. इथं माणसं नेमून सुद्धा चालणार नाही. सांकेतिक भाषेत इशारा पोहोचला पाहिजे. आणि म्हणून दिवसा धूर ठेवण्याचं कारण होतं, जिथून धूर निघतोय तिथं पोचायचंय धुराच्या दिशेने. तेव्हा काही इमारती नव्हत्या 4-5 मजल्याच्या, 10 मजल्याच्या, 20 मजल्याच्या, काही नाही. अशी इथं जी घरं आहेत अशीच घरं होती. त्यामुळे तो धूर कुठूनही दिसायचा. आणि रात्रीचं जर बाहेर पडलं तर आगीच्या ज्वाळा आहेत. आगीच्या ज्वाळाचा प्रकाश पडतो. त्या प्रकाशाच्या दिशेने महाराज तिथे येणार होते. यासाठी शंभूराजांनी व्यूहरचना केली. याची बातमी, सगळा रिपोर्ट शंभूराजांनी स्वतः आबासाहेबांना सांगितलं. आबासाहेब, आमच्या बाजूने तयारी झालेली आहे. महाराज म्हणले, आमच्याही बाजूने तयारी झालेली आहे. आणि मग महाराजांनी ठरवलं एक दिवस निवडायचा. तो दिवस होता 17 ऑगस्ट 1666. वार होता शुक्रवार. विठाला 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 विठाला. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, या युवराजांचं कौतुक करायचं म्हणजे याचा धरीन अभिमान करीन पुले जतन. खऱ्या अर्थाने या युवराजांचा अभिमान वाटावा असं कार्य युवराजांनी करून ठेवलेलं होतं. मग युवराजांची त्या ठिकाणी तयारी झाली, हेर खात्याची तयारी झालेली आहे. महाराजांनी सुद्धा आपली तयारी करून ठेवलेली आहे. मग शिवाजीराजांनी काय केलं, बहिर्जी नाईकांनी एक महाराजांच्या सांगण्यानुसार एक चांगला हुशार मावळा त्यांच्या जोडीला दिला. आणि त्यांच्या सोबत अजून एक व्यक्ती होतो. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे हिरोजी फर्जंद. हे महाराजांसारखे दिसायला होते. हिरोजी फर्जंदांना सांगितलं, आम्ही आता बाहेर पडणार आहोत. तुम्ही आमच्या जाग्यावर लोड तक्क्या घेऊन त्या ठिकाणी आजाराचं सोंग घेऊन राहायचं, पण तोंडावर पांघरून घ्यायचं. हात फक्त बाहेर ठेवायचा, उजवा हात बाहेर ठेवायचा. महाराजांनी स्वतःचं कडं काढलं आणि ते हिरोजींच्या त्या ठिकाणी हातामध्ये घातलं. कारण ते कडं मात्र ह्या सगळ्यांना ओळखत होतं. हे कडं शिवाजीराजाचंच आहे. आणि म्हणून तो हात असा बाहेर काढून बाकी सगळ्या याच्यावर त्या ठिकाणी पांघरून घेतलं. आणि हा जो काही सेवेकरी होता खास बहिर्जी नाईकांनी नेमलेला, त्याला सांगितलं होतं, कोणी जर चौकशीला आलं, महाराजांची तब्येत कशी आहे काय हे विचारायला आलं, तर सांगायचं राजे आत्ताच झोपलेत, त्यांची झोप मोडायची नाही. मग 5 पेटारे आलेले होते. त्यावेळेला रोज पेटारे त्या ठिकाणी चेक होत होते आणि याही वेळेला चेक होणारच होते. नमाजाला गेलेला तो पोलाद खान, पेटारे जायचा समय आला आणि तेवढ्यात तो बरोबर आला. 5 पेटारे आल्यानंतर बहिर्जी नाईकांचा आणि शिवाजीराजाची खलबत झाली. आणि बहिर्जी नाईकांच्या सांगण्यानुसार महाराज 2 नंबरच्या पेटाऱ्यामध्ये बसले. कारण बहिर्जी नाईकांनी सांगितलेलं होतं, 3 नंबरचा पेटारा दररोज चेक केला जातो, कदाचित मागचे पुढचे चेक होत नाही. आणि म्हणून महाराज पुढून 2 नंबरच्या पेटाऱ्यामध्ये बसले. आणि बसल्यानंतर पेटारे निघाले तोपर्यंत पोलाद खान नव्हता. पेटारे निघाल्यानंतर काही काळाने पोलाद खान तिथे आला. ठहराव ठहराव म्हटल्यानंतर पेटारे थांबले गेले. प्रत्येक मावळ्याचं काळीज धडधडू लागलं. सगळ्यांनी जगदंबेला, आई भवानीला साकडं घातलं. हे जगदंबे, तुझ्या 1000 हातांनी त्या ठिकाणी माझ्या राजाला सोडवायला आहे. एवढ्यात पोलाद खानाला, खोल दो पेटारे. बहिर्जी नाईक वेषांतर करून मावळ्यांच्या रूपात होते, आले. सांगितलं, हुजूर हुजूर हे खोलू घ्या, हे खोलू घ्या. म्हणजे कोणता? शिवाजी महाराज ज्याच्यामध्ये बसले होते 2 नंबरच्या, त्याच्यावर बोट दाखवलं. हुजूर हे खोलू घ्या, हे खोलू घ्या. हो नाही, बीचवाला बीचवाला खोलो. बहिर्जी नाईकांना बरं वाटलं. 3 नंबरचा पेटारा, देखो देखो हुजूर, कुछ नाही, मिठाई आहे, मिठाई आहे, मिठाई आहे. त्यांनी आपलं केलं बाजूला. लाडू बिडू काय होतं ते सगळे बाजूला केले. देखो ना हुजूर,
कुछ नाही, मिठाई मिठाई, त्याला बंद करो. तेवढ्यात त्या पोलाद खानासोबत असलेला एक मुस्लिम सैनिक त्याने आपली समशेर उपसली आणि 4 नंबरच्या पेटाऱ्यात खुपसणार. एवढ्यात बहिर्जी नाईक ओरडले, ठहरो. क्यों, क्या हो गया? कुछ नहीं हुजूर, मुल्ला मौलवियों को मिठाई जाने वाली है. कोई कोई शमशेर जहरीली होती है. अगर ये सब मिठाई जहरीली बन गई तो बेचारे मर जाएंगे. आप चाहते थे पूरे पेटारे खोल के देखो, लेकिन ऐसी शमशेर मत डालो. कारण एक लक्षात घ्या, त्यांनी तिथं खुपसली, पुढच्या पेटरीत खुपसली नसती कशावर. माणसं आमची किती हुशार होती नीट लक्षात घ्या. बहिर्जी नाईकांनी थांबवलं. कारण जेव्हा थांबवलं तेव्हा आतमध्ये पेटारीत शिवाजीराजांनी सुटकेचा श्वास घेतला. कारण जर चुकून शिवाजी महाराजांच्या शरीराला जर ती समशेर टच जरी झाली असती तर समशेरीला रक्त लागलं असतं आणि बिंग फुटलं गेलं असतं. लक्षात ठेवा. त्यावेळेला या सगळ्यांनी मिळून डोकं लावलं आणि सगळ्यांचं डोकं आई भवानीच्या कृपेने कामयाब झालं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर तो पोलाद खान म्हणतो, कुछ नाही, जाने दो. पेटारे लगबगीने बांधले गेले. आता इथं आणखीन एक घटना महत्वाची आहे, तुम्हाला सांगतो. आमचा गैरसमज काय आहे तो. बऱ्याच लोकांनी तुम्हाला असं सांगितलं असेल, एका पेटारीत शंभूराजे, एका पेटारीत महाराज. आता इथे एक गोष्ट विचार करा, नजर कैद फक्त शिवाजी राजाला होती, संभाजी राजाला नव्हती. जर त्यांना नजर कैद नव्हती तर त्यांना पेटारीत बसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग संभाजीराजे कोण होते? सर्जेरावजे ध्यान बरोबर. शिवाजी राजांचे पुत्र म्हणजे युवराज शंभूराजे अगोदरच काळोजी कुंभाराच्या वाड्यावर जाऊन हजर झालेले होते. मग मागे राहिले एकटे शिवाजीराजे. म्हणून एकटेच शिवाजीराजे पेटाऱ्यात बसले, पिता पुत्र पेटाऱ्यात बसले नाही. हे नीट समजावून घ्या. विठाला 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 विठाला. शिवाजीराजे एकटेच पेटाऱ्यात बसले का? तर त्या भगवंतावर निष्ठा होती. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया. तर भगवान परमात्मा पंढरीचा पांडुरंग, तुळजापूरची भवानी आई, जेजुरीचा खंडेराय जणू काही शिवाजीराजाच्या रक्षणासाठी या मावळ्यांच्या रूपाने तैनात होता की काय. आणि खऱ्या अर्थाने तो दिवस उजडला. तारीख 17 ऑगस्ट 1666 वार शुक्रवार. आणि महाराज या मगरमिठीतून बाहेर पडले. आमचे जे मावळे भुई बनलेले होते, भुई समजतं ना तुम्हाला, भुई म्हणजे पालखीला खांदा देणारी माणसं. भुई बनलेले मावळे इतके झपाझप पावलं टाकत होती. अरे इतका आनंद झालेला होता. 3 महिने महाराज नजर कैदेमध्ये होते. लक्षात घ्या. बघा, मला वाटतंय 2020-21 साली आपल्या सगळ्यांना लॉकडाऊन होता की नाही. लॉकडाऊन म्हणजे काय, घराच्या बाहेर पडायचं नाही, एका जागेवर राहायचं, खायचं प्यायचं मजा करायची. तेवढंच केलं लोकांनी 2 वर्षात. दुसरं काही दिवा लावला नाही. पण महाराजांना सुद्धा लॉकडाऊन होता 3 महिन्याचा, एकाच जागेवर. होतं की नाही. 3 महिन्याच्या लॉकडाऊन मध्ये महाराजांनी जे नियोजन केलं ना ते अतिशय महत्वाचं. पहिलं नियोजन काय होतं, इथून बाहेर कसं पडायचं, हे एक नियोजन आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, इथून बाहेर पडल्यानंतर काय करायचंय त्याचंही नियोजन होतं. ही 2 नियोजनं अवघ्या 3 महिन्यात शिवाजी महाराजांनी केली. विठाला 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 विठाला. आणि महाराज आग्र्यातून निसटले. आणि निसटल्यानंतर अर्थात खऱ्या अर्थाने इथं एक घटना महत्वाची आहे. सोबत केवळ 8.5-9 वर्षाचं लहान लेकरू आहे. आता इथून निसटल्यानंतर वाऱ्याच्या वेगाने दौड करायची आहे. आणि वाऱ्याच्या वेगाने दौड करत असताना लहान लेकरू थकून जाईल. एवढी मोठी दौड होणार नाही. कारण अंतर थोडं नव्हतं, 500 कोस दूर होते महाराज. स्वराज्याच्या सरहद्दीपासून आग्रा 500 कोसाचं अंतर आहे. त्यावेळेला किलोमीटर मध्ये मोजलं जात नव्हतं. इतिहास 500 कोसाचं अंतर सांगतो. इकडे महाराज वेगळीच रचना करतात. आणि पाठीमागं आग्र्यात काय घडलं, जेव्हा शिवाजी महाराज निसटल्याची बातमी कळाली कोणाला, औरंगजेबाला. काय झालं असेल औरंगजेबाचं, थरकाप उडाला त्याचा थरकाप. कारण त्याने ऐकलं होतं बहिर्जी नायकाच्या तोंडून. काय ऐकलं होतं, आमचे शिवाजीराजे गुप्त होतात आणि कुठं पण प्रगट होतात. आता त्याला खरं वाटलं, आता गुप्त झालाय हा बाबा आणि हा प्रगट झाला तर माझ्यापाशी त्या ठिकाणी प्रगट होईल. आणि आल्यानंतर माझं काही स्वागत नाही करणार, हार घेऊन स्वागत करेल नाही करणार.
काय करेन, आल्या आल्या माझी गर्दन मारीन. आणि त्याला माहित होतं हा बाबा तसा करतोय का, माझ्या मामाची 3 बोटं त्यांनी अशी छाटून आणलेली होती, माझी तर गर्दनच छाटून काढीन. घाबरला औरंगजेब. आणि त्याच्या आजूबाजूला जी लोक होती ना त्यांना सांगितलं और पैरे बढ़ा दो. 5,000 सैनिक बोलवले एकट्याच्या संरक्षणाला. किती? 5,000. कोणाच्या भीतीपोटी? कोणाच्या भीतीपोटी? शिवाजीराजाच्या भीतीपोटी 5,000 सैनिक सशस्त्र बोलवले. आले बिचारे सगळे त्याच्या चारी बाजूने उभे राहिले. उभे राहिल्यानंतर तो म्हणतो, क्यों, किस लिए आए हो? हुजूर, आपकी रक्षा करने के लिए. मेरी रक्षा करने के लिए मेरा मुंह क्या देख रहे हो? शमशार निकालो. ते सैनिक म्हणते, क्यों क्यों? अगर शिवाजी राजा आए तो आने दो, बाद में देखेंगे. आने दो, बाद में नहीं. म्यान में से शमशेर निकालने को जितना समय लगता है ना, उतने में मेरी गर्दन मार के वो शिवाजी चला जाएगा. इतना तेज करता है काम वो. मेरा मुंह मत देखो, शमशेर निकाल के हाथ में खड़े रहो. त्याने कोणाची शमशेर मेहनत ठेवू दिली नाही, सगळ्यांना हातात धरायला लावली. इतका घाबरला औरंगजेब. विचार करा, हे सगळं आदेश देत असताना या सगळ्या सैनिकांनी औरंगजेबाचा थरकाप उघड्या डोळ्यांनी पाहिला. इतिहासात नोंद आहे त्याची. त्याचा अंग निसं लटलट लटलट कापत होतो, घाम फुटला होता त्याला सगळा. काहीच केलं नाही कोणी, तरी थरथर कापत होता, घाम फुटला होता. इतका घाबरला होता शिवाजी राजाला तो. पण त्याने सांगितलंय, पितापुत्रांना कैद करा, जिथं असेल तिथं जिंदा या मुर्दा. महाराजांच्या समवेत परेश दावलजी घाडगे, सर्जेराव जेदे, येसाजी कंक ही अशी निवडक माणसं होती. येसाजी कंक आधीच यमुनामाईच्या तीरावर त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले होते. आणि कशासाठी पोहोचले होते माहितीये का? तिथं नावाड्याची व्यवस्था करून ठेवली होती. यमुना क्रॉस करायची होती, तेव्हा पलीकडे गेल्याशिवाय मथुरेतून बाहेर पडता येणार नाही. आणि आता महाराज कुठे आले होते? मथुरेमध्ये आले होते. विठाला 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 विठाला